ठाकरेंच्या सेनेचे आमदार आहेत तर दुसरीकडे शिंदेंच्या सेनेचे आमदार इकडे उपस्थित आहेत। दोन्हीकडे हे आमदार सज्ज असल्याचं बघायला मिळत आहे। थोड्याच वेळामध्ये ठाकरेंचे आमदार हे निघणार आहेत तर शिंदेंचे आमदार सुद्धा सज्ज झालेले आहेत। विधान परिषदेच्या निवडणुकांसंदर्भातल्या हालचालींना आता वेग आलेला आपल्याला बघायला मिळतो। ठाकरेंचे आमदार सुद्धा थोड्याच वेळामध्ये निघतायत आणि शिंदेंचे आमदार सुद्धा आता सज्ज झालेले आहेत। आज 11 जागांसाठी ही मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। तरी लाईव्ह दृश्य आपण सध्या पाहतोय पुढारी न्यूजवरती। ठाकरेंच्या सेनेचे आमदार आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत। थोड्याच वेळामध्ये हे निघणार आहेत तर शिंदेंचे आमदार सुद्धा सज्ज झाल्याचं आपल्याला बघायला मिळते। आपण दोन्ही ठिकाणची लाईव्ह दृश्य पाहतोय। सुनील प्रभू आपल्याला दृश्यांमध्ये बघायला मिळत आहेत। अजय चौधरी सुद्धा आपल्याला सध्या दृश्यांमध्ये दिसत आहेत। ही थेट दृश्य आपण सध्या पुढारी न्यूजवरती पाहतोय। आज विधान परिषदेची निवडणूक होती त्या संदर्भातला आज मतदान प्रक्रिया आज पार पडणार आहे। 11 जागांसाठी मतदान होते आणि 12 उमेदवार या ठिकाणी आज आपल्याला बघायला मिळत आहे। त्यामुळे मोठी रंगतदार अशी लढत आज आपल्याला बघायला मिळणार आहे। अशा दिवसभरात वेळोवेळी आपण हे अपडेट्स पुढारी न्यूजवरती पाहणार आहोत। तर आमदार विधान भवनाकडे रवाना होत आहेत। आपल्याला या संदर्भातल्या हालचाली आता बघायला मिळत आहेत। थोड्याच वेळामध्ये ठाकरेंचे आमदार सुद्धा निघतात तर शिंदेंचे आमदार सुद्धा आता सज्ज झालेले आहेत। 11 जागांसाठी 12 उमेदवार सध्या रिंगणामध्ये आहेत। त्यामुळे कोणाची विकेट पडणार याकडे सुद्धा सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। शरद पवारांचा पक्ष सोडून सर्वच पक्षांचे आमदार हे सध्या हॉटेलमध्ये आहेत। राज्यात विधान परिषदेच्या 11 जागा आहेत आणि 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणामध्ये असल्यामुळे ही रंगतदार लढत आपल्याला बघायला मिळणार आहे। कोणाची विकेट पडणार, कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। आपण दोन्ही ठिकाणची लाईव्ह दृश्य पाहतो। एकीकडे ठाकरेंचे आमदार आपल्याला बघायला मिळत आहेत तर दुसरीकडे शिंदेंचे आमदार सुद्धा सज्ज झालेले आहेत। उमेदवार जे आहे हा निश्चितपणे पळणार आहे आणि भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी तिघांनी मिळून एक चांगली स्ट्रॅटेजी बनवलेली आहे आणि आम्हाला अपेक्षा आहे की 100% 9च्या 9 जागा ज्या आहेत त्या महायुतीच्या निवडून येतील आणि महाविकास आघाडीमध्ये निश्चितपणे एका जागेचा बळी जाणार आहे। देवेंद्र फडणवीस यांनी काल झालेल्या बैठकीमध्ये कशा पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे? हे बघा, मार्गदर्शन एकच असतं की या निवडणुकीमध्ये प्रिफरेन्शियल वोटिंग असतं। त्यामुळे प्रिफरेन्शियल वोटिंगमध्ये खूप कठीण असतं। जरी आपण बार त्याची करून घेतला, आपण प्रॅक्टिस जरी करून घेतली तरी 12 उमेदवार आहेत। त्यामुळे 5-5, 7-7 प्रिफरन्स दिल्या जातात आणि त्यामुळे चांगल्या आमदारांची सुद्धा एखाद्या वेळेस इकडे तिकडे आकडे झाले तर ते वोट बाद होऊ शकतं आणि म्हणून त्याचं प्रिकॉशन म्हणून देवेंद्रजींनी काल आम्हाला सगळ्या आमदारांना व्यवस्थितपणे ट्रेनिंग दिलं। त्यानंतर सगळ्यांचं एक डेमो जे आहे, जसं आज मतदान होणार तसं काल रात्री सगळ्यांचं मतदान करून घेतलं आणि त्यामध्ये काही 1-2 ठिकाणी चुकी झाल्या कोणत्या आमदारांच्या, त्यांना पुन्हा व्यवस्थित दुरुस्त करून जेणेकरून एकही मत हे बाद होऊ नये हे सगळ्यात मोठा आम्ही याचा प्रयत्न करतोय। 2 वर्षापूर्वी जी पुनरावृत्ती झाली होती तसाच काही चमत्कार यावेळी देखील तुम्ही करणार आहात? मागच्या 2 वर्षापूर्वी जो चमत्कार झाला त्यामुळे सरकार आलं, पण तुम्ही असं समजू नका आता चमत्कार नाही आहे। आता जे सुरळीत आहे ते तसंच चालणार आणि 9 जागा ह्या महायुतीच्या येणार याचा प्लॅन तयार आहे। बाकी सगळ्या लोकांना वगैरे आहेत काय? भाजपचा बजेट कमी झालंय का अतिविश्वास जास्त आमदार? नाही, भारतीय जनता पार्टीच्या आमदारांवर पहिलेही विश्वास होताच, आजही आहे आणि पुढेही होणार आहे। कारण भारतीय जनता पार्टीचा आतापर्यंत जर आपण इतिहास बघितला तर कोणत्याही इलेक्शनमध्ये भारतीय जनता पार्टीच्या आमदारांमध्ये कुठं फूट पडली किंवा कुठं इकडे तिकडे मत गेलं असं कधीच झालं नाही। परंतु इथे एवढ्यासाठी राहावं लागतं की कारण ह्या ट्रेनिंग घेणे एक दुसऱ्यासोबत, ह्या प्रॅक्टिससाठी आम्हाला एकत्रितपणे राहावं लागतं। प्रत्येक पक्षाने आपापल्या पद्धतीने तयारी केल्याचं या ठिकाणी बघायला मिळतंय। एमएलएज आहेत ते 100% टिकणारे त्यांनाही माहिती आहे, फक्त त्यात आता किती कमी होतात
हे आजच्या निवडणुकीत आपल्याला दिसून येईल. भाजपला काही काळजी घेतली काँग्रेसच्या मतांसाठी? नाही, काँग्रेसच्याच मतांनी कोणाला द्यायचे आणि कुठं जायचं हे त्यांनीच व्यवस्थित काळजी घेतलेली आहे. मी तुम्हाला सोडतो अंदाज सोडतो. तर आपलेच उमेदवार विजय होणार असा विश्वास या ठिकाणी प्रत्येक पक्ष व्यक्त करताना दिसतोय. आज विधान परिषदेच्या 11 जागांसाठीचे मतदान पार पडणार आहे. 11 जागांसाठी 12 उमेदवार हे सध्या रिंगणामध्ये असल्याचं दिसतंय. तर मविया महायुतीच्या प्रत्येक उमेदवाराला 23 मतांची आवश्यकता आहे. त्यामुळे कोणाची विकेट पडणार, कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. विधान परिषदेच्या 11 जागांसाठीचं मतदान आता पार पडणार आहे आणि 11 जागांसाठी 12 उमेदवार हे रिंगणामध्ये आहेत आणि त्यामुळे रंगतदार लढत या ठिकाणी बघायला मिळणार आहे. आपण सध्या 3 दृश्य पाहतोय. एकीकडे भाजपाचे आमदार, दुसरीकडे ठाकरेंचे आमदार, तर तिसरीकडे शिंदेंचे आमदार हे सगळेजण तयार असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. Thank you.